अजून पण तुझं मन भरलं नाही रे तू. म्हणजे तू माझी जी बदनामी करायची ती तू बदनामी करतेस तू माझी. विनाकारण तू मला त्रास द्यायचं ठरवलंच आहे. कारण तर आता घर सोडलेत. घर मी कशामुळे सोडलं आहे, मला कुठल्या भावाने बशी जायचं होतं म्हणून मी काय घर नाही सोडलं. तुझी म्हणते ना व्हिडिओमध्ये कुठल्या तर पुरीपाशी गेला असेल, कुठल्या तर भावानी बशी गेला असेल. मी ह्याच्यामुळं नव्हतं घर सोडलं. मला कुठल्या पुरीपाशी जायचं आहे, कुठल्या पुरीपाशी राहायचं आहे, ह्यासाठी मी काय घर सोडलं नव्हतं. मी घर तुझ्या त्रासाला कंटाळून सोडलं. तू शब्दावरनं मान्य करते, शब्दावरनं मान्य करते. इतक्या दिवस घरी होतो, तू घरी माझ्यासोबत नीट राहिली का? तुम्हाला कामावरून इकडे माघारी बोलून घेतलं. त्या टायमाला पण मी आलो, तुझ्या शब्दाला मान देऊन आलो. तू रडायला लागली, म्हणलं जाऊ दे, म्हणलं आता तुला माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज व्हायला लागला आहे. ह्या गैरसमजापासून मला तुला दूर करायचं होतं. त्यामुळे मी आलो, डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यानंतर पण तू काय केलं, तू चालूच होतं, सारखं भांडण करते तू माझ्यासोबत. अगं माणूस किती दिवस सण करणार आहे? नाही सण होत मला या गोष्टी. परत मला विनाकारण रागाला घालायचं. मग तुला माहिती आहे, मला राग आल्यावर मी डायरेक्ट चापट्या मारतो. आणि मुद्दा म्हणून तुला माझी सोशल मीडियावर बदनामी करायची. सोशल मीडियावर सोड, तू पाक माझ्या पाहुण्यात माझी आबरू घालवली दारू पिऊन आला म्हणून. कधी दारू पिल तुम्ही? तुझ्या असल्या खोट्या बोलण्यामुळे आहे ना मी आज घर सोडले. अजून तुझं हिथं पण मन नाही भरलं. एवढं करून सुद्धा तुझं मन नाही भरलं. अजून तू विनाकारण माझी बदनामी करते. काल रात्री मला फोन केला ती केला, परत व्हिडिओ काढला. फोनवर तुझं बोलणं कसं होतं? असं म्हणते बघा, ही फोन केल्यावर माणूस नीट बोलतो का माझ्यासोबत? का नीट बोलू मी तुझ्यासोबत? नीट बोलायसारखं तू माझ्यासोबत राहिली आहे का? जर का मी तुझ्यासोबत नीट बोलावं असं वाटतं ना, तर तू ही 4 गोष्टी प्रेमानं माझ्यासोबत बोलायला पाहिजे. तू पण मला म्हणजे इज्जत दिली पाहिजे. माझं नवऱ्याला कसं आहे म्हणजे असं माणसाचं कसं असते, 4 चौघात इज्जत भेटली पाहिजे. तू माझी बायको आहे का नवरा, हीच मला समजावं झालं. कसं झालं आहे, बायको मी झालो आहे और नवरा तू झाले, असा विषय झाला आहे आपल्यात. ज्या त्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं काढायची, छोट्या गोष्टीवरनं घरात किरकिर करायची. अगं असल्या किरकिरीला कंटाळून अक्षरशः मला म्हणजे घरी राहावं वाटत नाही. मला असं होत होतं की बाबा कधी तिथनं बाहेर पडतोय. अजून तुझ्या या किरकिरीला कंटाळूनच मी बाहेर कुठेतरी जॉब करण्याचा निर्णय घेतला होता. कारण तर मला ह्या गोष्टी नाही सण होत रे. तू जी सारखं विनाकारण माझ्यासोबत भांडण करते, विनाकारण तू माझ्यावर खोटे आरोप लावते, ह्या गोष्टी मला कसल्याच पटल्या नाहीत. तुझं कसं झालं आहे माहिती आहे का? तुला माझी किंमत नाही राहिली. पहिली गोष्ट तर ही आहे. काय एकदम बारीक गोष्ट आहे, त्या बारीक गोष्टीवरून तू भांडण काढली. काय हां, माझ्याविषयी पैसे राहिले असते, मी काय पैसे खर्च करतोय का? अगं मी माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी मी विचार करतोय. आणि मी माझ्या लेकरांसाठी ह्याच्या आधी पण कामाला जाण्यासाठी घर सोडलं होतं. बाहेर जाऊन कुठं तर काम करून 4 पैसे कमवू म्हटलं. मी काय उदयवास करायसाठी पैसे कमवणार नव्हतो. 4 पैसे राहतील, पुढं आपल्या पोरींचं भविष्य, पोरींच्या शिक्षणाला उपयोग येतील, त्यांच्या लग्नासाठी उपयोग येतील, ह्या गोष्टीसाठी मी कामधंदा करण्यासाठी घर सोडलं होतं. पण त्याच्यात पण कसं झालं, त्याच्यात पण तू विनाकारण तिथे काय म्हणली, कुठल्या तर पुरीकडे गेला असेल म्हणून. कुठल्या तर पुरीकडे जायला काय लोकांच्या पुरी काय रोडवर पडलेत का? काय पुरी काय रस्त्यावर बिस्त्यावर पडलेत कुठल्या, की माझ्यासोबत माझं लग्न झालं आहे, माझ्यासोबत राहिला? कुठल्या पुरी रस्त्यावर पडलेत काय? तुला म्हणजे आकलीचा भाग नाही तुला कुठल्या गोष्टीत. म्हणजे तुला कुठं काय बोलावं, कुठं काय नाही, आपल्या नवऱ्याला कसं बोलावं, ह्या गोष्टीत तुला थोडंसुद्धा तुला ह्या गोष्टी कळत नाही. ती कसं आहे ना, तुझी उचलली जीभ लावली टाळ्याला. काय बोलतोय आपण, काय बडबड करतोय, ह्या गोष्टी काय कळत नाही. ती तुला कसं आहे ना, तुला माझी किंमत नाही गं. माणूस जवळ असं ना, माणसाची किंमत नसते. एकदा जर का माणूस लांब गेला ना, तर त्या माणसाची किंमत कळते. अजून मला तुला ह्या गोष्टी जाणीव करून द्यायची, त्यामुळे मी घर सोडले. कसं ना, कंटाळलो घरी, तू कंटाळलो. किती माणूस सहन करून किती सहन करणार सांग. एक दिवशी असं मनामध्ये विचार येतात ना रे, तू काय तर करून घ्यावं. पण नाही ना, मी काय करू शकत नाही. कारण जर कसं माझ्या पाठीमागं माझ्या 2 लेकरं आहे. ती मला काय झालं तर माझ्या लेकरांचं कोण बघणार? माझ्या लेकरांचं कसं होणार? मग म्हणलं जाऊ द्यावं, म्हणलं तिथं राहून आपल्या जीवाचं काय बरं वाईट करण्यापेक्षा बाहेर जरा एकांत राहिलेलं बरं. कसं डोक्यातनं विचार जाते, ती डोक्यातनं म्हणजे भांडणाचे विचार जातात. ह्या गोष्टीमुळे मी घर सोडले.
अजून तू आता पण विनाकारण बदनामी करते. अगं ज्या गोष्टी मला आवडत नाहीत ना त्या गोष्टी नको करू बरं तू. विनाकारण माझी बदनामी करू नको. विनाकारण मला रागाला बेगाला घालवत जाऊ नको. काय भांडण करून तुला काय भेटते सांग? अगर रोजचं देवाची देवपूजा चुकत असेल पण तुझं भांडणं कधी चुकत नाही. कधी तुम्हाला प्रेमानं बोलली आहे का? कुठली गोष्ट तू माझ्यासोबत प्रेमानं बोलली आहे का आजपर्यंत? जेव्हापासून आहे म्हणजे जेव्हापासून आपलं लग्न झालं ना तेव्हापासून मला तर असं वाटतं की आपल्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त भांडण होते ती. असं वाटतं की बाबा लव्ह मॅरेज करून कुठंतरी मी चुकी केली. आता ती चुकी मी निस्तरतोय. घरच्यांना पण बोललो तर घरचे काय म्हणते, की तुझ्या हातानं तू लग्न केलं आहे, तुझ्या मर्जीनं लग्न केलं आहे, तू निस्तर आता तू. तीच जर का घरच्यांच्या मर्जीवरनं मी लग्न केलं असतं ना तर आज मला असं रस्त्यावर फिरायचे दिवस आले नसते माझ्यावर. आपलं घर सोडून असं रस्त्यावर बोंबलं हिंडायचं, की लोकांना असं तमाशा दाखवायचं, असे दिवस माझ्यावर आले नसते आईबापाचं ऐकलं असतं. लव्ह मॅरेज करून असं वाटायला लागलं की बाबा कुठं तर माझं चुकलं आहे, कुठं तर माझी चूक झाली, कुठं तर मी माती खाल्ली आहे असं आता मला वाटायला लागलं. कारण तू काय ठेवलंच नाही ग, काहीच ठेवलं नाही तू. कसं झालं ना, तुला फक्त भांडण करायचं आहेत माझ्यासोबत. तुला माझ्यासोबत प्रेमानं राहू वाटत नाही. हा किरकोळ कारणावरून तू भांडण करते. तुला कळायला पाहिजे की बाबा कसं काय त्या गोष्टीला अर्थ पण नाही. त्या गोष्टीसाठी आपण भांडण करतो. विनाकारण नवऱ्याची आपल्या बदनामी करायची, चार चौघात दारू पिऊन आलोय म्हणायचं. आईबापासमोर पण तू माझ्या म्हणते दारू पिऊन आलो. अगं असल्या गोष्टी मला म्हणजे ज्या गोष्टी मी करत नाही ना त्या गोष्टी तू करायला मला प्रोत्साहन देते. आणि तिथं राहिलो असतो ना माझ्यासोबत काय ना काय वाईट झालं असतं, नाहीतर तुझ्यासोबत तर काय तर वाईट झालं असतं. ह्यामुळं ह्या कारणानं मला म्हणजे तिथं राहू पण वाटलं नाही. तिथनं पहिल्यांदा म्हणलं इथनं आपण निघायचं, काय पण उद्या कसं पण इथनं निघायचं म्हणलं. पहिलं घर सोडल्याशिवाय म्हणजे कसं आहे ना ह्या गोष्टी सॉल्व नाहीत होणार. आणि तुला किती जरी सांगितलं, तुला किती पण समजून सांगितलं तरी तू असं नाही घरी, तू तसं आहे, तरी तू समजून घेण्याच्या मनस्थितीवर नाही आहे. तू कुठली गोष्ट कुठं नेऊन ठेवते ही तुला कळत नाही. अर्थच नाही तुला काय बोलण्यात अर्थच नाही. अजून पण तुम्ही इथनं घर सोडलं आहे, घर सोडल्यावर तू काय म्हणते, आता तुम्हाला वाटत असेल मी रडल, मी पडल, मी रडल्यावर तुम्ही माघारी असाल, पण मी असं नाही काय करणार. अगं तुला कोण रड म्हणत नाही, तुला कोण पड म्हणत नाही. तू रडल्यावर मी माघारी येईल असं काही सुद्धा नाही. तर मला काय म्हणजे कसं ना तुला रडवावं, तू रडल्यावर मला भारी वाटत असेल असं काय सुद्धा नाही. मी तुझ्या त्रासामुळं घर सोडलं आहे की कारण तू रडावं, तू पडावी म्हणून ह्या गोष्टीमुळे नाही सोडलं मी घर. ह्या गोष्टी फक्त तुझ्या चुकते ती. तू कुठंतरी म्हणजे मला समजून घ्यायला पाहिजे. आधी तुला बोलण्यात काय अर्थ, तुला किती जरी समजावून सांगितलं ना तुझं ही सोडणार नाही. तुला आता कळू दे कसं असतंय नवरा नसल्यावर, कसं असतंय कसं नाही. कसं आहे ना राहू मीच म्हणजे माझंच कुठेतरी चुकतंय. तुझ्या नादात माझी इस्ती जायची. तुला इतक्या गोष्टी मी बोलत असलो ना मला ही चार माणसात बोलता येत नाही. त्याच्यामुळे मी एका साईडला येऊन व्हिडिओ काढला. आणि तू आता जी म्हणत असशील ना म्हणजे मी कोणापाशी गेलो आहे काय गेलो आहे, मी कुठं म्हणजे गेलो नाही. इकडे पाठीमागं इष्टीनं आलो आहे मी. तुला वाटत असेल की बाबा मी कुठं म्हणजे कुठल्या पुरीसोबत चाललो आहे, ही चाललो आहे ती चाललो आहे. ही पहिले डोक्यातनं विचार काढ आणि विनाकारण माझी बदनामी करायची तू ही कर, बंद कर.